नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज दुसरा गुरुवार आहे आणि सकाळीच पूजा वगैरे झाली होती, पण मला प्रॉपर पूजेचं काहीच शूट करायला मिळालं नाही आहे. एक छोटासा व्हिडिओ काढला आहे मी, तो मी नंतर शेअर करेन. पण पूजा कशी केली वगैरे काय याचं मला काहीच शूट करायला मिळालं नाही, कारण की माझी खूप घाई होती, मला बाहेर जायचं होतं. तर आणि आले पण मी खूप उशिरा, जवळजवळ 4:30 वाजून गेलेत, 5 वाजायला आलेत. तर आता जस्ट मी कुकर लावला आहे, तिथे बघू शकता तुम्ही कुकर लावला, शिट्या झाल्या, तर थंड व्हायला ठेवला आहे मी. आणि घाई झाली त्याच्यामुळे मला आता पूर्ण व्हिडिओ शूट करायला मिळणार नाही. पण जेवण बनवून झाल्यानंतर मी काय काय बनवलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आधी मी जेवण बनवून घेते, नंतर मग तुमच्याबरोबर शेअर करते. चला. तर इथे सगळ्यात पहिलं मी बनवलं आहे गाजरचा हलवा, आणि चांगला झाला होता, वेळ लागला पण चांगला झाला हा. आणि नंतर मी बनवलं पनीर मटर भाजी, त्यात मटर घातले होते. माझ्या मुलाची फरमाईश होती, बऱ्याच दिवसापासून जरा पनीर खायचं आहे, तर ते बनवलं. नंतर मग आपली रोजची उपवासाची डाळ. त्यानंतर मी मेथीची भाजी बनवली, त्यात मी अजिबात कांदा यूज केला नव्हता, विदाऊट कांदा घालून मी ही भाजी केली. नंतर ही भेंडीची भजी आहे. ही ॲक्च्युली आपण तव्यावर फ्राय केली ना की चांगली कुरकुरीत होते, पण माझ्याकडे वेळ नव्हता तर मी हे तेलात डीप फ्राय केली. आणि नंतर आपला भात आणि मग चपात्या, आणि मग पटापट देवाला नैवेद्य दाखवून आम्ही जेवलो. आणि त्यानंतर आम्ही गेलो बाहेर, कारण की आज होती आमची ॲनिव्हर्सरी आणि दत्त जयंती पण होती, आणि मग दत्तांच्या मंदिरात पण जायचं होतं. मग पटापट आवरून मग आम्ही गेलो. आमच्या इथे बाजूलाच सेक्टर 3ला दत्तांचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही पाया पडायला गेलो. बघू शकता तुम्ही की किती मस्त ही लायटिंग केलेली आहे तिथे त्यांनी, आणि खूप छान होतं. आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा अशी भजन वगैरे चालू होतं. मग आम्ही दर्शन घेतलं, लाईन नव्हती जास्त, कारण की ऑलरेडी उशीर झालेला, 10:30 झालेले. आणि मग गर्दी नव्हती तिथे अजिबात. आम्ही मग पटकन दर्शन घेतलं आणि मग तिथून मग आम्ही निघालो आमच्या आईच्या, म्हणजे आमच्या सासूबाईंच्या घरी. ॲनिव्हर्सरी होतं, त्यांच्या पाया पडायला आम्ही तिथे गेलो त्यांच्या घरी. मग आता आम्ही थोडी आईस्क्रीम घेतली, आणि मग आईस्क्रीम घेऊन आम्ही मग आईंच्या घरी गेलो. मग आईंकडून आम्ही निघताना आम्ही परत आईस्क्रीम घेतली, कारण की मम्मीच्या घरी पण जायचं होतं आणि माझ्या बहिणीच्या घरी पण जायचं होतं. तर मम्मीच्या घरी तर आम्ही गेलो नाही, कारण की मम्मी पप्पा लवकर झोपतात. मग आम्ही आईस्क्रीम घेऊन डायरेक्ट माझ्या बहिणीच्या घरी गेलो. आणि मी वरती जायच्या आधीच ह्या लोकांना आईस्क्रीम खायला सुरुवात केली. म्हणजे बघा, ॲक्च्युली ॲनिव्हर्सरी होतीच, पण सगळ्यांचे उपवास होते म्हणून आम्ही काय केक कटिंग केलं नाही. मग आईस्क्रीमचाच बेट ठेवला की आपण सगळ्यांना आईस्क्रीमच देऊ. आणि मग आईस्क्रीम खाल्ल्या, गप्पा गोष्टी केल्या, आणि मग इथून निघेपर्यंत आम्हाला जवळजवळ 12 वाजले. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.